एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजीतील स्वामीमळा फरशी कारखाना गल्लीत अनेक वर्षापासून सांडपाण्याचा निचरा करणारी गटार होती, पण ही गटार खाजगी मिळकतीतून गेल्यानं संबंधितांनी ती गटार बंद पाडली। परिणामी भागातील मोकळ्या जागेवर पाणी साचून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली आहेत। डास दुर्गंधीचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। याबाबत वारंवार कळवूनही महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं भागातील नागरिकांनी उपायुक्त कुंभार यांची भेट घेऊन भागात सांडपाण्याच्या निचऱ्याची त्वरित व्यवस्था न केल्यास 4 ऑगस्ट पासून महापालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिला होता। तरीही उपाययोजना न केल्यानं आज भाजपचे पश्चिम शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचं लक्ष वेधलं। माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी मध्यस्थी करून आंदोलक आणि अधिकाऱ्यांच्या चर्चा घडवून आणली। यावेळी पाणी पुरवठा विभागातील अभियंता बाजीराव कांबळे यांनी सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं। मात्र शशिकांत मोहिते यांच्यासह आंदोलकांनी प्रत्यक्ष काम सुरू केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिला। त्यामुळे प्रशासनानं प्रत्यक्ष भागात सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी चर काढण्याचं काम सुरू केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनात सुकुमार पाटील, अभिजित तरकर, इम्रान बागवान, सर्जेराव परीट, गणपती कोळी, वर्षा किवाटे, शुभांगी जिरगे, सुलोचना हानफोडे, योगिता राणी मोरे यांच्यासह भागातील नागरिक सहभागी झाले होते।